12 जुलै 1660 महाराज सिद्दी जोहरने पन्हाळगडाला दिलेल्या वेढ्यात अडकले. अतिशय कठीण प्रसंग होता. बाजीप्रभू देशपांडे, रायाजी बांदल सोबत 600 मावळे घेऊन महाराज विशाळगडाकडे निघाले. पण घोडखिंडीत शत्रू अगदी हाकेच्या अंतरावर येऊन ठेपला. 10,000 गनीम सोबत दिवस रात्र उपाशी तापाशी चालून दमलेले 600 मावळे. परिस्थिती आणीबाणीची होती. बाजींनी गनिमासोबत झुंज देण्याचे ठरवले. महाराजांनी पुढे निघावे. गडावर पोहोचताच तोफांचे 5 बार करावेत. तोपर्यंत आम्ही गनिमाला खिंडीतच अडवून ठेवतो. अवघ्या 600 मावळ्यांना घेऊन बाजीप्रभू लढले. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत प्रत्येक जण लढला. देहाची चाळण झाली होती, पण बाजींचे कान मात्र तोफांच्या आवाजांकडे होते. महाराज गडावर सुखरूप पोहोचले आणि बाजींनी देह ठेवला. मराठ्यांच्या रक्ताने घोडखिंड पावनखिंड झाली.